रोजच्या आमटी भाजीला स्वादाची फोडणी देणारा लसूण महागाला असून 1 किलोचा दर 300 ते 400 रुपयांपर्यंत गेला आहे। संकरित लसणाचे मोठे उत्पादन घेणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये पाऊस झाल्याने पिके वाया गेल्यामुळे आवक घटली आहे। दुसरीकडे देशी वाणही बाजारातून गायब झाल्याने लसणाच्या दरावर परिणाम झाला आहे। लसणाला आहारात महत्त्व आहे, मात्र देशी वाण नसल्याने औषधी लसूण दुर्मिळ झाला आहे। याला पर्याय म्हणून राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील इंदूर येथून संकरित लसणाची आवक बाजारात होते, मात्र यंदा अवकाळी पावसामुळे लसणाचे नुकसान झाले आहे। चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। दिवाळीपूर्वी 30 ते 40 रुपये किलो असलेला लसूण आता 250च्या घरात पोहोचला आहे। देशी लसूण विक्रीसाठी येण्यास 2 महिन्यांचा अवधी असल्याने या महागाईत आणखी भर पडली आहे। संकरित लसणासाठी किलोला 250 ते 300 रुपये तर देशी लसणासाठी 400 रुपये मोजावे लागतात। फेब्रुवारी अखेरपर्यंत लसणाचे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापारी देत आहेत।